देशातले सर्व महामार्ग रेल्वे क्रॉसिंग मुक्त करणाऱ्या सेतू भारतम प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। जम्मू काश्मीरमध्ये केरन इथं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न असफल, एका दहशतवाद्याला कंठस्नान। भारत आणि पाकिस्तानला जोडणारा गुप्त भुयारी मार्ग सीमा सुरक्षा दलाकडून उघड। राज्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी अन्य मंत्र्यांसह मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर, लातूर इथं आढावा बैठक। राज्यात येत्या आठवडाभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅसच्या किमती कमी होणार। कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याच्या ट्रायच्या निर्णयाविरुद्ध सेल्युलर ऑपरेटर असोसिएशनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। ब्रिटनच्या रिअल स्टेट फर्म सव्हिल्स वर्ल्ड रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार जगभरातल्या महाग शहरांच्या यादीत मुंबई 17व्या स्थानावर। मुंबई विद्यापीठात ऑनलाईन ई-MBA अभ्यासक्रम सुरू केला जाणार, रशियन विद्यापीठाशी सामंजस्य करार। तेलाच्या घटत्या किमतीमुळे सौदी अरेबियावर आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून $10 अब्ज कर्ज घेणार। मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेसनं चीनचं पतमानांकन स्थिरवरून नकारात्मक केलं, भारताला औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रात मोठी संधी। सेन्सॉर बोर्डानं सेन्सॉर केलेली दृश्य आता ऑनलाईन किंवा इतर माध्यमांवर प्रसिद्ध न करण्याबाबत निर्मात्यांना प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मातृशक्ती पुरस्कार प्रदान। सावित्रीबाई फुले यांचा 3 मार्च हा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याची खासदार भालचंद्र मुणगेकर यांची राज्यसभेत मागणी। बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीतर्फे उद्या मुंबईत शिवडी खाडी परिसरात फ्लेमिंगो फेस्टिवलचं आयोजन। नाशिक, ठाणे, वसईसह राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस।